जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ सायंकाळच्या वेळेस एक भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आई व तिचे दोन मुले जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघातातील त्यांचा भाचा 12 वर्षीय मुलगा जखमी असून MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। तर तालुक्यातील रामदेववाडी येथे रोड अपघाताने निर्दोष बाया मुले केलीत। येथे स्पीड ब्रेकर असता तर इतका भयानक अपघात टळला असता। रस्ता बनवला तर गाव, शाळा, दवाखाना, मंदिर समोर स्पीड ब्रेकर लावले पाहिजे। जळगाव शहरातील भाजप नेत्यांनी, सरपंचांनी आपल्या अंगणात मनमानी बेकायदेशीर स्पीड ब्रेकर लावून घेतलेत। मग येथे का नाही? येथून कोणी अधिकारी गेले नसतील का? इथून आमदार गेले नसतील का? इथून कोणी मंत्री गेले नसतील का? ते निर्बुद्ध असतील का? असा सवाल नागरिक बांधव करतायत। आता हे रामदेववाडी गाव आहे आमच्या जळगाव तालुक्यामध्ये आणि हा भाग गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये येतो। परवा या ठिकाणी काही फास्ट गाड्यांमुळे इथे 4 जीव चालले गेले, ज्यांची काही चूक नाही। आता हे गाव रोडला एकदम जवळ आहे, कनेक्टेड आहे, म्हणून या गावाला रस्ता कच्चा असो का पक्का असो स्पीड ब्रेकर लावणं खूप आवश्यक आहे। किमान त्यामुळे गाड्यांचा स्पीड कमी होईल आणि माणसाला समजेल की समोर कोणी बाई, माणूस, जनावर चालतंय बुवा, तर त्या अपघात वाचेल असं माझं म्हणणं आहे। आणि म्हणून मला म्हणायचं की मी आजच बांधकाम अभियंता गिरीश सूर्यवंशी यांच्याशी बोललो आणि तिथे धुळ्याचे बी अभियंत्याशी बोललो आणि मैपाल म्हणून मुंबई त्यांच्याशी बोललो। ही जबाबदारी त्यांची। आणि जर इथे म्हणतात कलेक्टरने अर्ज केलाय, अरे कलेक्टरने अर्ज केला तर ताबडतोब व्हायला पाहिजे आणि अर्ज करायची गरज काय? इथं प्रोसिजर आहे, नाही तर फोनवर बोललं पाहिजे। म्हणजे जसा ऍक्सिडेंट झाला ती वाट पाहायची का आपण? नाही, रोड झाला। आता हे आमचे संतोष दादा राठोड हे सरपंच म्हणून इथं काम करतात, गावातले एक जाणकार माणूस आहे। हे म्हणता मी 1 वर्षापासून स्पीड ब्रेकरचं पत्र दिलंय। जर एक माणूस गावाच्या बायका पोरांचा जीव वाचवण्यासाठी तुमच्याकडे पत्र देतो आणि तुम्ही त्याची दखल घेत नाही, लाज वाटली पाहिजे। हे काम तर तुमचं जबाबदारी असं। म्हणून मला काय म्हणायचंय की आता ते म्हणता की आम्ही लावू असं, आणि कोणत्याही गावाला स्पीड ब्रेकर 1, 2, 3, 4 ठिकाणी लावलं पाहिजे। जरी हा अपघात कुठेतरी जंगलात झाला असेल तो भाग वेगळा, आणि जे काही कारवाई होईल पोलीस आले कोर्टाच्या माध्यमातून जी भरपाई मिळेल तो भाग वेगळा, पण इन फ्युचर असे प्राणहानी होऊ नये हा आमचा हेतू आहे। आणि मी सांगतो, जबाबदारीने सांगतो, गुलाबराव तुमची जबाबदारी आहे। तुम्ही इलेक्शन मध्ये फिरू नका का? इलेक्शन तुमचं विधानसभेचं नाही आणि लोकसभेत तुम्ही मुळीच फिरू नका। आणि तुम्ही फिरले तरी कोणीच मतदान करणार नाही, उलट तुमच्यामुळे लोक कमी मतदान करतील। स्मिताबागला तुम्ही आधी इथं आणि हे काम करा असं माझं म्हणणं आहे। महान्यूज 7 ब्यूरो रिपोर्ट, जळगाव। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद DJ। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall। और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर, या कॉल करें 7972585197 पर।